नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 3 ते 5 सेकंद. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजस्थान. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, ज्याला आई वडील नाहीत अशा व्यक्तीस काय म्हणतात? ज्याला आई वडील नाहीत अशा व्यक्तीस काय म्हणतात? योग्य उत्तर आहे अनाथ. ज्याला आई वडील नाहीत अशा व्यक्तीस अनाथ असं म्हणतात. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? पहिला पर्याय पहा, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन. विद्यार्थी मित्रांनो, 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन म्हणून पाळला जातो. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. बरोबर आहे का? दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. भारतीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल. तिसरा पर्याय पहा, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारला आहे कोणता पर्याय बरोबर आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे? तर पहा, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन हा जो प्रश्न आहे याच्यावर एकदा दोनदा तीनदा नाही तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. जागतिक पृथ्वी दिन कधी असतो? 22 एप्रिल. महत्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. पुढील प्रश्न पहा, शतपत्रे कोणी लिहिली? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. शतपत्रे कोणी लिहिली? योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पर्यायामध्ये जर असं असेल काय, लोकहितवादी, लोकहितवादी असं असेल, उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार आहे लोकहितवादी. लक्षात घ्या. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय आहे? लोकहितवादी असं आहे. जर पर्यायामध्ये गोपाळ हरी देशमुख असेल तर उत्तर काय असणार? गोपाळ हरी देशमुख. परंतु त्यांचं टोपण नाव जर आपल्याला पर्यायामध्ये दिलं लोकहितवादी, उत्तर काय असणार आहे? लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न पहा, बेळगाव सावंतवाडी दरम्यान कोणता घाट आहे? बेळगाव ते सावंतवाडी दरम्यान कोणता घाट आहे? योग्य उत्तर आहे आंबोली घाट. लगेच लिहून ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. बेळगाव सावंतवाडी दरम्यान आंबोली घाट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा पर्याय आहे हनुमंते घाट. हा कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? तर कोल्हापूर ते कुडाळ या 2 शहरांदरम्यान हनुमंते घाट आहे. तिसरा पर्याय आहे फोंडा घाट. आता फोंडा घाट कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? तर कोल्हापूर ते पणजी दरम्यान फोंडा घाट आहे. कोल्हापूर पणजी फोंडा घाट. आणि कुंभारली घाट जो काय आहे तो कराड व चिपळूण दरम्यान आहे. लक्षात घ्या, लिहून ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. घाट यावर प्रश्न 100% तलाठी भरतीमध्ये विचारला जातो. कुंभारली घाट कराड ते चिपळूण दरम्यान आहे. फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी दरम्यान आहे. आणि हनुमंते घाट कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान आहे. लगेच वही पेन घ्या, लिहून ठेवा. पुढील प्रश्न पहा, CA हे कोणत्या मूलद्रव्याचे चिन्ह आहे? CA योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय कॅल्शियम. CA हे कॅल्शियम या मूलद्रव्याचं चिन्ह आहे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. पर्याय पहा, व्हिनेगर ऍसिटिक आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिनेगर मध्ये ऍसिटिक आम्ल असतं का? पहिला पर्याय तर 100% बरोबर आहे. व्हिनेगर मध्ये ऍसिटिक आम्ल असतं, बरोबर आहे. चिंच टार्टारिक आम्ल. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असते, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे.
तिसरा पर्याय पहा, लिंबू, सायट्रिक आम्ल. लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असतं, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. चौथा पर्याय आहे टोमॅटो, अस्कॉर्बिक आम्ल, ॲस्कॉर्बिक आम्ल. विद्यार्थी मित्रांनो, चौथा पर्याय चुकीचा आहे. पहिले तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलं चुकीची जोडी निवडा. 4 नंबर पर्याय चुकीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच लिहून घ्या. व्हिनेगर यामध्ये ॲसिटिक आम्ल असते, चिंचेमध्ये टार्टरिक आम्ल असते, लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असते. लगेच लिहून घ्या, तोंडी पाठ करून ठेवा. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा कोणती? पर्याय पहा, सत्सार 1, सत्सार 2, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादी काव्यरचना, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, विचार जर केला तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे. 100% बरोबर आहे. जो काही पहिला पर्याय आहे सत्सार 1, सत्सार 2 हे सुद्धा आहे आणि अखंडादी काव्यरचना ही सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांची आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. लक्षात घ्या, सर्व बरोबर. पुढील प्रश्न पहा, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा यासाठी कोणता शब्द योग्य आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अष्टावधान. अष्टावधान किंवा अष्टावधानी. अष्टावधान असं म्हणा किंवा अष्टावधानी असं म्हणा. म्हणजे काय? अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा त्याला म्हणायचं अष्टावधानी, अष्टावधान. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे अनपेक्षित. अनपेक्षित म्हणजे काय? तर अनपेक्षित म्हणजे अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट. दुसरा पर्याय आहे अलभ्य लाभ. अलभ्य लाभ याचा अर्थ काय होतो? अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे. अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे म्हणजेच काय? अलभ्य लाभ. त्यानंतर तिसरा पर्याय आहे अंतराळवीर. म्हणजे काय? अवकाशात प्रवास करणारा त्याला आपण काय म्हणतो? अंतराळवीर म्हणतो. लक्षात घ्या, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट त्याला म्हणतो अनपेक्षित. अतिशय दुर्मिळ गोष्ट प्राप्त होणे म्हणजेच काय? अलभ्य लाभ. अवकाशात प्रवास करणारा त्याला म्हणतात अंतराळवीर. लक्षात घ्या, या ठिकाणी अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा याला म्हणायचं अष्टावधान किंवा अष्टावधानी. खडे चारणे हा वाक्यप्रयोग पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? खडे चारणे म्हणजेच काय? शरण येण्यास भाग पाडणे. खडे चारणे म्हणजे शरण येण्यास भाग पाडणे. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? योग्य उत्तर आहे 1919. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? योग्य उत्तर आहे 1919 साल. लक्षात ठेवा. कधीही नाश न पावणारे या शब्द समूहाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? कधीही नाश न पावणारे. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे अविनाशी. अविनाशी म्हणजे काय? कधीही नाश न पावणारे. पुढील प्रश्न पहा, पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे? पहा, पॅगोडा हा जो काही वास्तूचा प्रकार आहे हा कोणत्या धर्माशी निगडित आहे? योग्य उत्तर आहे बौद्ध धर्म. बौद्ध धर्माशी निगडित पॅगोडा हा वास्तूचा प्रकार आहे. चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर कोणत्या धर्माचा प्रभाव होता? चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर कोणत्या धर्माचा प्रभाव होता? योग्य उत्तर आहे जैन धर्म. चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर जैन धर्माचा प्रभाव होता. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक भारताचे जनक. योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा, आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन रॉय. हिंदू हे पुस्तक कोणाचे आहे?
हिंदू हे पुस्तक कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे. केशव कुमार हे कोणाचे टोपणनाव आहे? योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपणनाव आहे केशव कुमार. चले जाओ ही घोषणा कोणाची आहे? चले जाओ ही घोषणा कोणाची आहे? तर महात्मा गांधी यांची. पुढे पहा, अवडंबर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? विद्यार्थी मित्रांनो, अवडंबर म्हणजे काय? आता आपण काही वाक्य बघू आणि त्या वाक्यावरून समजून घेऊ अवडंबर म्हणजे काय. आता पहा, समजा मी म्हटलं लग्न समारंभात गरजेपेक्षा जास्त अवडंबर करण्यात आले होते. म्हणजे काय? जास्त दिखावा करण्यात आला होता असा त्याचा अर्थ घ्यायचा. त्याच्या भाषणात मुद्द्यांपेक्षा अवडंबर अधिक होता. म्हणजे काही महत्वाचे मुद्दे ना ते सोडून द्यायचं, बाकीचंच काही ते चालू ठेवायचं, त्याला म्हणायचं अवडंबर. अजून काय म्हणता येईल? सण साजरा करताना केवळ अवडंबर न करता अर्थ समजून घ्यावा. अवडंबर न करता म्हणजे काय? दिखावा न करता असा अर्थ घ्यायचा. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेक जण अनावश्यक अवडंबर करतात. म्हणजे जे नाही ते दाखवायचं व दिखावा दाखवायचा, आमच्याकडे असं आहे तसं आहे, म्हणजे दिखावा. त्यानंतर साधेपणातही आनंद असतो, त्यासाठी अवडंबर गरजेचा नसतो. म्हणजे साधेपणा सुद्धा काय? आनंद असतो साधेपणामध्ये. अवडंबर म्हणजे काय? दिखावा. दिखावा करण्याची गरज आहे का? आमच्याकडे हे आहे ते आहे असं आहे तसं आहे, त्याला म्हणायचं अवडंबर. आता अवडंबर म्हणजे काय? आता प्रश्न पहा, अवडंबर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? आता तुम्ही विचार करायचा आणि उत्तर सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, देखावा. अवडंबर म्हणजे काय? देखावा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला पर्याय आहे विलक्षण, दुसरा पर्याय चंचल आणि तिसरा पर्याय आहे बिकट. या तीनही शब्दांना समानार्थी शब्द कोणते आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, विलक्षण म्हणजे काय? नवीन, अपूर्व. विलक्षण, नवीन, अपूर्व हे झाले समानार्थी शब्द. दुसरा पर्याय आहे चंचल. चंचल म्हणजे काय? अस्थिर, क्षणिक. चंचल, अस्थिर आणि क्षणिक हे झाले समानार्थी शब्द. नंतर बिकट, कठीण आणि अवघड. बिकट, कठीण, अवघड हे झाले तीनही समानार्थी शब्द. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पहा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहे? लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रात आहे? पर्याय पहा, विचार करा आणि लगेच मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.